नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मदन एकाडे इंग्लिश विथ मदन सर या आपल्या युट्यूब चॅनलवर मी सर्वांचं स्वागत करतो. बघा, मागील काही दिवसापासून आपण या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर एक MPSCचे मागील वर्षाचे प्रश्न इंग्रजी विषयाचे ही अनालिसिस ची सिरीज आपण सुरू केलेली आहे. त्यामध्ये बेसिक्स ऑफ इंग्लिश ग्रामर या टॉपिकचे जवळपास 126 प्रश्न 1984 पासून ते 2025 पर्यंत ही सिरीज आपण हा पहिला टॉपिक आपण कंप्लीट केलेला आहे. त्यानंतर आपण सुरू केलेला आहे टेन्स. बरोबर, टेनचा आज जवळपास 6वा टॉपिक चालू आहे. म्हणजे टेनचे ऑलमोस्ट 200 प्रश्न आता अजून एका लेक्चरमध्ये संपणार आहेत. म्हणजे एकूण 7 लेक्चरमध्ये टेनचे प्रश्न संपणार आहेत. यासोबतच एक भारी डिमांड आलेली आहे की MPSC ची सिरीज आपल्याला कंटिन्यू करायची आहे. वेळेच्या आत म्हणजे 17 मे ला कंबाईन ग्रुप बी, राईट, कंबाईन ग्रुप बी चा पेपर आहे. 17 मे ला मुख्य परीक्षेचा. कंबाईन ग्रुप सी चा पेपर आहे आय थिंक जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 7 जून बहुतेक. बरोबर, या दोन्ही परीक्षेसाठी ही जी सिरीज आहे आपली, हे जे प्रश्न आहेत ज्या विद्यार्थ्यांनी पुण्यामध्ये बघितलेले आहेत त्या विद्यार्थ्यांचा असा एक रिव्ह्यू आपल्याला आलेला आहे की सरांनी म्हणजे आपण ही सिरीज काय करावी, कंटिन्यू करावी. तर तुम्हाला मी एक नक्कीच प्रॉमिस करतो की हा जो विषय आहे, हे जे आपले मागील वर्षाचे जे प्रश्न आहेत या सगळ्या प्रश्नाचं एकूण एक प्रश्नाचा आपण एकही प्रश्न सोडणार नाही. 1984 पासून ते 2025 पर्यंत सगळ्या इंग्रजीच्या प्रश्नाचं अनालिसिस विथ ग्रामर विथ कम्प्लीट व्होकॅब्युलरी सगळ्या प्रश्नाचं अनालिसिस आपण पूर्णपणे प्रयत्न करूया 17 मे पर्यंत संपण्याचा. बरोबर, त्याच्या अगोदर संपवण्याचा, राईट. तर यामध्ये एक मुद्दा असा आहे, तर जे प्रॉमिस मी तुम्हाला केलेलं आहे, रोज संध्याकाळी 6 वाजता एक लेक्चर आपलं अपलोड होईल. बरोबर, तुम्ही पण एक प्रॉमिस करा की तुम्ही रोज संध्याकाळी 6 वाजता हे लेक्चर आवर्जून बघाल, आपल्या मित्रांना शेअर कराल. याचा तुम्हाला नक्की मित्रांनो खूप तुम्हाला परीक्षेमध्ये फायदा होईल. जर तुम्ही ही लेक्चर सिरीज बघितली तर याचा काय फायदा होतो तुम्हाला सांगतो. बघा, तुम्ही कोणत्याही मुख्य परीक्षेला आहात म्हणजे त्या तयारीची ग्रॅव्हिटी, प्रिपरेशन कशी असली पाहिजे, प्रिपरेशनची जे गांभीर्य आहे, प्रिपरेशनची जी ग्रॅव्हिटी आहे तुम्हाला अजिबात सांगायचं काम नाही, कारण तुम्ही पूर्व परीक्षापासून मुख्य परीक्षेला पोहोचलेला, राईट. आता मुख्य परीक्षेत पद मिळवण्यासाठी लागतो अभ्यासच लागतो. अजिबात कॉम्प्रोमाइज जमत नाही. एकही टॉपिक मागे ठेवून चालत नाही. मुख्य परीक्षेच्या बाबतीत सिलेबसच्या सगळ्या टॉपिकवर प्रश्न येतात आणि सगळंच तुम्हाला आलं पाहिजे अशी एक म्हणजे असा एक ट्रेंड आहे अलीकडे. खूप जास्त म्हणजे 150 पर्यंत प्रश्न आपल्याला बरोबर पाहिजेत पद मिळवण्यासाठी कंबाईन ग्रुप बी मधून. बरोबर, आणि इंग्रजी या विषयात लँग्वेजच्या पेपरमध्ये 50 प्रश्न मराठी आणि 50 प्रश्न इंग्रजीचे आहेत. तर हा पेपर तुम्हाला वेळेत झाला पाहिजे. तर ही जी वेळेत झाला पाहिजे ही जी गोष्ट आहे, तर ही मी तुम्हाला 100% एक तुम्हाला बिलकुल आश्वासन देतो. जर तुम्ही ही सिरीज सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितली, सगळे प्रश्न बघितले, माझा स्वतःचा कंबाईन ग्रुप बीचा पेपर 51-52 मिनिटांनी पूर्ण सोडवून मी म्हणजे वेट करतो 60 मिनिटं होण्याचा. 51-52 मिनिटांनी प्रत्येक पेपर माझा 51-52 मिनिटात होतो, म्हणजे 7-8 मिनिटं अगोदर. आता जनरली असं 1 तासाचा वेळ असतो आणि मुलांना वेळ पुरत नाही, पण माझा पेपर मी तुम्हाला सांगतो 51-52 मिनिटात माझा पेपर होतो. तर का होतो, कारण प्रत्येक प्रश्नात काय बघायचं, काय नाही बघायचं, आयोगाला काय अपेक्षित आहे, कोणते कीवर्ड्स रिपीट होतात, बरोबर, कोणती व्होकॅब्युलरी रिपीट होते आणि ते कसं डील करायचं, एलिमिनेशन कसं करायचं, या सगळ्या गोष्टीचं नॉलेज अभ्यास करता ते सगळं पाठ झालेलं आहे. तर जी गोष्ट मला माहीत झाली इंग्रजी विषयाच्या बाबतीत ती मी तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवणार. तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा आणि आपला फायदा करून घ्या. परीक्षेत पास व्हा, पोस्ट मिळवा आणि आपल्या पुढील आयुष्यासाठी तुम्हाला शुभेच्छा मी आताच देतो, जर तुम्ही सिरीज नक्की सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितली तर. बघा, टेन्स आहे. टेन्स मध्ये आजचा भाग आहे आपला 6वा. या 6व्या भागामध्ये हा 6वा भाग तुम्ही डायरेक्ट बघितला तरी चालते, पण मी तुम्हाला आवर्जून सांगेल की सुरुवातीपासून बघा. म्हणजे काय रिपिटेशन आहे, कोणत्या रचना वारंवार विचारल्या जातात, काय कीवर्ड आहेत, हे तुमच्या बिलकुल पाठ होऊन जाईल, राईट. बघा, पार्ट 6 आणि पार्ट 6 मधला हा पहिला प्रश्न आहे. सिन्स अर्ली इन द मॉर्निंग. ज्या वेळेस वाक्यात सिन्स येतो, आणि ज्या वेळेस वाक्यात फॉर येतो, त्या वाक्याचा काळ काय असला पाहिजे, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असला पाहिजे. जर तो नसला तर काय असला पाहिजे, प्रेझेंट परफेक्ट टेन्स असला पाहिजे. हे दोनच काळ आले पाहिजे सिन्स आणि फॉरच्या फ्रेजचे. बघा, आता सांगितल्यानुसार काय असला पहिले चेक करायचा, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चेक करायचा. इट आणि सिन्स अर्ली मॉर्निंग म्हणजे सकाळपासून. इट हॅज बीन रेनिंग सिन्स अर्ली इन द मॉर्निंग. कशावरून आपण काळ फायनल केला, तर या सिन्स या फ्रेजवरून आपण काळ फायनल केला. सिन्स अर्ली मॉर्निंग म्हणजे सकाळी लवकर, सकाळपासून
पाऊस पडत आहे आणि अजूनही पडत आहे. हॅज बीन रेनिंग हे आपला आन्सर येईल. बघा हे कीवर्ड आहे, एक्झाम मध्ये तुम्हाला असंच बघायचं आहे, बाकीचे ऑप्शन बघायचं पण काम नाही. बघा आता पुढचा प्रश्न, माय अंकल कंसात वांट आहे टू नो हाऊ आय एम डुईंग माय बिझनेस. त्याचे अंकल आहेत, म्हणजे माझे अंकल आहेत, माय अंकल माझे मामा आहेत, आणि माझ्या अंकलला माझ्या मामाला म्हणजे माहित करायचं आहे की माझा बिझनेस कसा काय चाललेला आहे. राईट. बघा आता एकदम सोपं आहे, एलिमिनेशन न जाऊ. आता इथं वॉज वॉन्टिंग आहे, वॉन्टेड आहे, वगैरे वगैरे गोष्टी दिलेल्या आहेत ऑप्शन. आता एलिमिनेट कसं करायचं. आता बाकीचे पर्याय चुकीचे. बघा तुम्ही कसं आहे, पर्यायाकडे आपण जाऊ. वॉन्ट हे अकर्मक आहे, वॉन्ट हे स्टेटिव्ह व्हर्ब आहे, आयएनजी लागणार नाही, चुकला. पहिल्यांदा वाक्य देऊ, इथं आय एम डुईंग आहे, जे दोन वाक्य जोडलेले आहेत, एका वाक्यात वर्तमान काळ आहे, म्हणजे तिकडे पण काय येणार. आता पर्यायावरून आपण ठरवू. भूतकाळाचा काही संबंध नाही सध्या, बरोबर, पण आपल्याला पर्यायावरून जायचं आहे. इकडे ऍम आलेला आहे, तिकडे बघू आता पर्यायावरून. बघा वॉन्टिंग आहे, वॉन्टला यांची लागत नाही, पर्याय एलिमिनेट झाला. हे जे ऑप्शन आहे हॅव वॉन्टेड आहे, हे ऑप्शन काय आहे, हॅव वॉन्टेड आहे. माय अंकल कसं आहे, सिंग्युलर एकवचनी आहे, सिंग्युलर एकवचनी आहे, म्हणजे इथं काय यायला पाहिजे, हॅज यायला पाहिजे. हॅव चालणार आहे का, त्यामुळे हा पर्याय कटला. आता नुसता वॉन्ट आहे, बेस फॉर्म मध्ये आहे, पण माय अंकल हे सिंग्युलर आहे. माय अंकल हे कसं आहे, सिंग्युलर आहे. बघा माय अंकल सिंग्युलर आहे, म्हणजे एकवचनी आहे, बरोबर. आणि या समोर जर तुम्हाला वॉन्ट हा वर्ब वापरायचा असेल तर त्याला काय लागला पाहिजे, यस लागला पाहिजे, म्हणजे माय अंकल ते वॉन्ट्स होईल, त्यामुळे हा वॉन्ट गेला. तीनही पर्याय आपले एलिमिनेट झाले, म्हणजे आपला आन्सर राहिला वॉन्टेड. माय अंकल वॉन्टेड टू नो हाऊ आय एम डुईंग माय बिझनेस. पर्यायावरून आपण उत्तर काढलं, बाकीचे पर्याय कॅन्सल झाले कारण ते रचनेत बसत नाहीत. माय अंकल वॉन्टेड टू नो. यापुढे शी जम्प ऑफ द बस व्हाईल इट वॉज. शी जम्प ऑफ, क्रियापद बघायचं. जम्प हे कोणत्या फॉर्म मध्ये आहे, जम्प हे V2 फॉर्म मध्ये आहे, म्हणजे पुढे काय आला पाहिजे, पुढे एक तर पास परफेक्ट आला पाहिजे किंवा पास कंटिन्युअस आला पाहिजे. सांगतो तुम्हाला कसं. बघा माय ही शी जम्प ऑफ द बस व्हाईल, जनरली व्हाईल हा कंजक्शन लागला की पुढे काय असतो, कंटिन्युअस टेन्स असतो. व्हाईलच्या वाक्यात मी साधारणतः काय असतो, कंटिन्युअस टेन्स असतो, पास्ट कंटिन्युअस टेन्स, कारण ती कंडिशन तशी असते. कसं, आता व्हाईल इट वॉज मुव्हिंग हे आपला आन्सर आहे. व्हाईल इट वॉज मुव्हिंग का तुम्हाला सांगतो, अगोदर बस चालू होती, बस वॉज मुव्हिंग, बस वॉज रनिंग, बस अगोदर चालू होती आणि त्यामध्ये मग तिनं काय केलेलं आहे, बाहेर जम्प मारले. शी जम्प ऑफ द बस, जम्प ऑफ द बस, बसमधून बाहेर, बसमधून बाहेर, म्हणजे बस अशी बस स्टँडवर आली पण बस अजून थांबली नाही. बस थांबायच्या अगोदरच बस चालूच होती, बस थांबायच्या अगोदरच तिनं काय केलं, बस मधून जम्प ऑफ, जम्प ऑफ, ऑफ म्हणजे च्यापासून दूर, जम्प ऑफ द बस म्हणजे बस मधून तिनं बाहेर उडी मारली. कशी उडी मारली, व्हाईल इट वॉज मुव्हिंग, चालता चालता तो पडला. ही फेल ऑफ व्हाईल वॉकिंग, म्हणजे तो चालत होता, चालण्याची क्रिया अगोदर कंटिन्युअस होती आणि चालता चालता मधातच काय झालं, तो पडला. ही फेल्ड ऑफ. बघा इंग्रजीची अशी एक रचना आहे, जर एक गोष्ट ऑलरेडी कंटिन्युअस टेन्स मध्ये असेल, एक गोष्ट जर ऑलरेडी कंटिन्युअस टेन्स मध्ये असेल, म्हणजे पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये असेल, तर त्या मधात होणारी जी गोष्ट आहे ती V2 मध्ये होते. तशी ही कंडिशन आहे. बस अगोदर रनिंग मध्ये होती, म्हणजे पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये होती, त्याच्या मधात काय झालं, तिने उडी मारली, हे अचानक झालं आणि म्हणून तो V2 मध्ये येणार, म्हणजे आपलं या रचनेत अशी बसते. एका वाक्यात V2 आणि त्याच्या पुढच्या वाक्यात पास्ट कंटिन्युअस टेन्स ही रचना बसते, बाकीचे पर्याय येणार नाही. बघा आता पुढचा प्रश्न आहे, द ड्रंक वॉज व्हेरी ड्रंक. द ड्रंक म्हणजे काय, हॅबिच्युअल ड्रिंकर, ज्याला आपल्या भाषेत आपण बेवडा म्हणतो, की तो नेहमी काय करत असतो, घेत असतो. आणि व्हेरी ड्रंक काय झाला, नशेत असणे, म्हणजे हे विशेषण झालं. ही काय झाला, ऍडजेक्टिव्ह झाला. हा वॉज काय झाला, वर्ब झाला. आपल्याला विचारलं काय, तर वॉज आहे. या वाक्याचा काळ विचारला, आयडेंटिफाय द टेन्सचा सिंपल पास्ट टेन्स आहे. द ड्रंक वॉज व्हेरी ड्रंक. द ड्रंक हा नाउन सब्जेक्ट आहे. हा नाउन काय सांगतो, द ड्रंक म्हणजे हॅबिच्युअल ड्रंकर, की जो नेहमी पिणारा, नेहमी नशेत असणारा, ज्याला बेवडा म्हटलं जाते. आणि तो काय झालं, यावेळेस तो खूप जास्त प्यायलेला होता, खूप जास्त नशेत होता. तर या वाक्याचा काळ झाला सिंपल पास्ट टेन्स, कारण फक्त नुसता वॉज आहे. वॉज नंतर दुसरं काही क्रियापद नाही. या पुढच्या वाक्यात अन ऑनेस्ट पर्सन ऑलवेज ट्रूथ. अन ऑनेस्ट पर्सन मला सांगा, आणि ऑलवेज दिलेला आहे. अन ऑनेस्ट पर्सन, इथं द ट्रूथ काय येणार, टी स्मॉल येणार. अन ऑनेस्ट पर्सन हा सिंग्युलर आहे. अन ऑनेस्ट पर्सन काय झाला, सिंग्युलर आहे. या सिंग्युलर कर्त्यानुसार आपल्याला वर्ब ठरवायचा आहे. सिंग्युलर कर्ता आहे अन ऑनेस्ट पर्सन, तर नुसतं टेल येणार नाही, तर काईल टेल्स येईल, टोल्ड येणार नाही आणि टेलिंग येणार नाही. टेलिंग का येणार नाही, कारण त्याच्या अगोदर काय लागतो, व्हर्ब लागतो. टोल्ड का येणार नाही, कारण रेफरन्स नाही भूतकाळ असण्याचा. अन ऑनेस्ट पर्सन ही जनरल ट्रूथ आहे. कोणताही प्रामाणिक माणूस
कोणताही प्रामाणिक माणूस काय करतो, खरं सांगतो. ऑलवेज टेल्स द ट्रूथ. तर तिथं काय पाहिजे, टेल्स हे आपलं ऑप्शन पाहिजे. बाकीचे पर्याय लागू होत नाहीत. बघा आता पुढं, सिन्स 1995. मी अजून वाक्य वाचलं नाही, पण वाक्यात मला कीवर्ड सापडला. सिन्स 1995 सुरुवात दाखवली. सिन्स 1995 शी इन अमेरिका. सिन्स 1995 वाक्याचा काळ कोणता आला पाहिजे, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आला पाहिजे. सुरुवात सांगितलेली या घटनेची. सिन्स 1995, सिन्स 5 PM, सिन्स मंडे, सिन्स लास्ट इयर, सिन्स वेनसडे. सुरुवात सिन्स जानेवारी. स्टार्टिंग पॉइंट, यस, सिन्स काय सांगते, एखाद्या गोष्टीचा काय सांगते आपल्याला, स्टार्टिंग पॉइंट सांगते. आणि हा जो स्टार्टिंग पॉइंट आहे, ही जी रचना आहे, ही कोण्या काळात वापरली जाते, तर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये वापरली जाते. बघा कोणतं वाक्य आहे, शी आहे. शी आहे, शी मुळे हॅव येणार नाही, तर शी हॅज बीन लिव्हिंग. शी हॅज बीन लिव्हिंग इन अमेरिका सिन्स 1995. 1995 पासून ती अमेरिकेत राहते, असा त्या वाक्याचा अर्थ लागतो, सेन्स लागतो. या पुढचं वाक्य आहे, द शिप हॅड बिफोर हेल्प अराईव्ह. बघा कंजक्शन आहे, कंजक्शन आहे, बिफोर हे कंजक्शन आहे, बिफोरनं दोन वाक्य जोडलेले आहेत. एका वाक्यातला व्हर्ब V2 आहे, म्हणजे दुसऱ्या वाक्यात आता वर्तमान काळाचा काही संबंध राहिला का, जे जे वर्तमान काळात आहेत ते काढून टाका, जे जे वर्तमान काळात आहेत ते काढून टाका क्रियापद, कारण इकडे V2 वापरलेला आहे. जर एक दोन वाक्य जोडलेले आहेत, एका वाक्यात जर V2 असेल तर दुसऱ्या राहिलेल्या वाक्यात वर्तमान काळ येण्याचा काही संबंध नाही, भविष्यकाळ येण्याचा काही संबंध नाही. मला सांगा, आणि हॅड आपल्याला ऑलरेडी दिलेला आहे, हॅड आपल्याला ऑलरेडी दिलेला आहे. जर तुम्हाला हॅड ऑलरेडी दिलेला असेल तर मला सांगा, या हॅड नंतर नेहमी क्रियापदाचं, हॅड नंतर नेहमी क्रियापदाचं कोणतं रूप आलं पाहिजे, तर V3 रूप आलं पाहिजे. इथं सिंक आहे, सिंक म्हणजे बुडणे, सिंक म्हणजे काय, बुडणे. हे झालं बेस फॉर्म, हे त्याचा झाला V2. सिंक, सॅन्क, सिंक, सॅन्क आणि संक, SUNK. बघा, सिंक, सॅन्क आणि काय, संक. सिंक, सॅन्क, संक. संक म्हणजे बुडणे. हॅड आपल्याला दिलेला आहे, म्हणजे आपल्याला त्यांनी वाक्यातच क्लू दिलेला आहे, तर आपलं आन्सर येईल संक. द शिप हॅड संक. द शिप हॅड संक बिफोर हेल्प अराईव्ह. मदत यायच्या अगोदरच ते जहाज बुडालं, असं त्या वाक्याचा सेन्स लागतो. कोणती रचना या वाक्यात वापरलेली आहे मला सांगा. या वाक्यात वापरलेली आहे हॅड प्लस V3 एका वाक्यात, आणि दुसऱ्या वाक्यात हॅड प्लस V2. ही रचना पाठ करून टाका. या रचनेत खूप सारे वाक्य आपल्याला विचारलेले आहेत. बिफोर वी हॅड फिनिश, बिफोरनं दोन वाक्य जोडलेले आहेत. पहिल्या वाक्यात वी हॅड फिनिश आहे. आता मला सांगा तुम्ही, जर एका वाक्यात हॅड प्लस V3 असेल, जर एका वाक्यात हॅड प्लस V3 असेल, तर दुसऱ्या वाक्यात डोळे झाकून काय आलं पाहिजे, V2 आला पाहिजे. बघा कुठं V2 आहे, फक्त एकाच ठिकाणी V2 आहे, बाकीचं काही घेणं आपल्याला नाही, कारण आपल्याला रचना माहीत झालेली आहे. एका वाक्यात जर हॅड प्लस V3 असेल तर दुसऱ्या वाक्यात काय आलं पाहिजे, V2 आलं पाहिजे. काय होईल आपलं वाक्य, बिफोर वी हॅड फिनिश अवर मील ही ऑर्डर अस बॅक टू वर्क. ही ऑर्डर अस बॅक टू वर्क कशावरून ओळखला, हॅड प्लस V3 ऑलरेडी दिलेला आहे, दुसऱ्या वाक्यात V2 हे आपलं आन्सर. अशा पद्धतीनं जर तुम्हाला प्रत्येक प्रश्नात कीवर्ड माहीत असले तर 100% तुमचा प्रश्न वेळेत होईल, दणदणून तुम्हाला मार्क पडतील. बघा टेन्स फॉर्म, टेन्स फॉर्म ओळखायचा आहे. ही कट अ मँगो, ही कट अ मँगो. कट नावाचा वर्ब आहे, कट हा झाला बेस फॉर्म, कट हे झालं त्याचं V2 आणि कट हे झालं त्याचं V3, म्हणजे हा बेस फॉर्म झाला, हा V2 झाला, हा V3 झाला. तीनही काळातली रूपं काय आहेत कटची, सारखी आहेत. मला सांगा, आता या कटला हा जर वर्तमान काळात असता तर काय पाहिजे होतं, त्याला SES पाहिजे होतं. काय पाहिजे होतं, SES पाहिजे होतं. म्हणजे ही कट हे झाला भूतकाळ, हा काय झाला भूतकाळ, आणि ही कट्स हा काय झाला वर्तमान काळ. आपल्याला काय विचारलं, ही कटला SES आहे का, नाही. आणि हा V3 का नाही, कारण त्याच्या आधी काय पाहिजे, हा हॅज पाहिजे काहीतरी, तेव्हाच तो V3 होईल. तर मग इथं काय येईल आता, ही कट अ मँगो या वाक्याचा काळ झाला सिंपल पास्ट टेन्स. बघा एकदम सोपे प्रश्न दिलेले आहेत, एकदम सोपे प्रश्न आहेत, पण हे कामाचे यासाठी आहेत की त्या कन्सेप्ट आपल्या तिथं क्लिअर होत आहेत. बघा टेन्स फॉर्म आपल्याला ओळखायचा आहे, टेन्स फॉर्म ओळखायचा आहे, कोणता टेन्स वापरला, वी हॅड बीन प्लेइंग. आता हॅड बीन प्लेइंग, बघा हॅड बीन प्लेइंग, हॅड म्हणजे काय, परफेक्ट, बीन म्हणजे काय, हॅड म्हणजे परफेक्ट, ओके, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस, ओके. हॅड झाला पास्ट, हॅड झाला पास्ट, बीन झाला परफेक्ट, बीन काय झाला परफेक्ट, आणि ING काय झाला कंटिन्युअस. मग मला सांगा या वाक्याचा काळ कोणता झाला, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट. हॅड काय सांगतो पास्ट, परफेक्ट काय सांगतो बीन, कंटिन्युअस काय सांगतो प्लेइंग ING, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. हे आपला आन्सर आहे. बघा या पुढे शी हर होमवर्क बिफोर आस्क. बघा बिफोरनं दोन वाक्य जोडलेले आहेत आणि बिफोरच्या एका वाक्यात आस्क दिलेलं आहे. आता मला सांगा तुम्ही, जर बिफोरच्या एका क्लॉज मध्ये जर V2 असेल तर राहिलेल्या क्लॉज मध्ये काय आलं पाहिजे, हॅड प्लस V3 आला पाहिजे. या रचनेचं पुन्हा हे वाक्य आहे, शी हॅड फिनिश, काहीच नाही बाकी, तुम्ही हॅडचा तर काही संबंधच नाही.
ओके. शी हॅड फिनिश हर होमवर्क बिफोर आय आस्क हर. ही रचना या वाक्यात वापरलेली आहे. एका वाक्यात V2, एका वाक्यात हॅड प्लस V3. बघा एवढं सोपं आहे इंग्रजी. फक्त हे बेसिक आतापर्यंत तुम्हाला कोणी सांगितलं नाही ते आपण आता क्लिअर करत आहोत. each question sentence is divided into the 3 parts. there may be an error. ओके. प्रश्नाचं एक वाक्य दिलेलं आहे, त्याच्यात चूक आहे, ABCD फॉर्म मध्ये दिलेलं आहे, तुम्हाला ती चूक सांगायची आहे. द सन इज रायझिंग एव्हरी डे आणि नो एरर. मला सांगा द सन रायझेस इन द ईस्ट, द सन रायझेस इन द ईस्ट, द सन सेट्स इन द वेस्ट, द अर्थ मूव्स अराउंड द सन. हे झाली सगळी युनिव्हर्सल ट्रूथ. आणि सगळी युनिव्हर्सल ट्रूथ जे असतात, सगळे जे युनिव्हर्सल ट्रूथ जे असतात, ओके, हे सगळे जे युनिव्हर्सल ट्रूथ असतात, हे सगळे युनिव्हर्सल ट्रूथ कोणत्या काळात वापरले जातात, तर हे सगळे युनिव्हर्सल ट्रूथ सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये वापरले जातात. मला सांगा इज रायझिंग येईल का? काय येईल तिथं? द सन रायझेस, द सन रायझेस. म्हणजे आपली एरर झाली एरर बी मध्ये. कारण काय? तर युनिव्हर्सल ट्रूथ. आता मला सांगा रिकामी जागा आपल्याला भरायची आहे आणि इथं हा एच कॅपिटल नाही पाहिजे. हर लास्ट, हर लास्ट. लास्ट या शब्दावरून आपल्याला समजलं, लास्ट या शब्दावरून आपल्याला समजलं की त्या वाक्याचं क्रियापद हा V2 मध्ये आला पाहिजे. आय कांट रिमेंबर, आय कांट रिमेंबर, आय कांट रिमेंबर व्हेन आय सॉ हर लास्ट. कशावरून मला कळालं? या लास्ट शब्दावरून मला कळालं. येस्टरडे शब्दावरून मला कळालं. बरोबर. लास्ट असेल, येस्टरडे असेल, नाही का? लास्ट असेल, येस्टरडे असेल, एगो असेल, हे शब्द काय सांगतात? तर त्या वाक्यातलं क्रियापद V2 असलं पाहिजे हे सांगतात. सिंपल पास्ट टेन्स असला पाहिजे हे सांगतात. पुढचं वाक्य बघा. वी हॅड रीच द स्टेशन बिफोर द ट्रेन. आता मला सांगा दोन वाक्य आहेत, बिफोरनं जोडलेले आहेत आणि एका वाक्यामध्ये हॅड प्लस V3 आहे. आता मला सांगा राहिलेल्या वाक्यात काय येईल? तर राहिलेल्या वाक्यात काय येईल? V2 येईल. कुठे V2 आहे? बघा, अराईव्ह. वी हॅड रीच द स्टेशन बिफोर द ट्रेन अराईव्ह. संपला विषय. आपल्याला अराईव्ह, येस अराईव्ह, कारण हॅड प्लस V3 ऑलरेडी वापरलेला आहे. दुसऱ्या आपला आन्सर येईल सिंपल पास्ट टेन्स मधलं. एवढे सोपे आहेत प्रश्न जेवढे मी सांगत आहे, एवढंच आहे त्याच्यात, त्याच्यात एवढंच आहे. काही इंग्रजी अवघड नाही. बघा, व्हेन वी वॉन्ट टू द सिनेमा द फिल्म, व्हेन वी वॉन्ट टू द सिनेमा. बघा इथं गडबड झाली. व्हेन वी वॉन्ट टू नाही, इथं व्हेन वी वेंट आहे, हा V2 आहे. व्हेन वी वेंट टू द सिनेमा द फिल्म. आता मला सांगा दोन वाक्य आहेत, दोन वाक्यात भिन्न जोडलेले आहेत. एका वाक्यात V2 आहे तर दुसऱ्या वाक्यात काय आला पाहिजे? तर दुसऱ्या वाक्यात आला पाहिजे हॅड प्लस V3. या रचनेत बघा, व्हेन वी वेंट टू द सिनेमा द फिल्म हॅड ऑलरेडी स्टार्टेड. द फिल्म हॅड ऑलरेडी स्टार्टेड. हॅड प्लस V3 आपल्याला वापरायचा आहे. दुसरा एक गोष्ट कन्सेप्ट इथं लक्षात ठेवा. ऑलरेडी, जस्ट हे दोन शब्द जर पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये आले तर याच्या नंतर वर्ब आणि याच्या अगोदर ऑक्झिलरी वर्ब. म्हणजे ऑक्झिलरी वर्ब आणि मेन वर्ब, ऑक्झिलरी वर्ब आणि मेन वर्ब याच्या मधात हे दोन शब्द तुम्हाला वापरायचे आहेत, ऑलरेडी आणि जस्ट. बघा आपला आन्सर येईल हॅड ऑलरेडी स्टार्टेड. व्हेन वी वेंट टू द सिनेमा द फिल्म हॅड ऑलरेडी स्टार्टेड. आम्ही ज्यावेळेस सिनेमाला गेलो तर मूवी अगोदरच सुरू झाला होता. कोण्या रचनेत बसते? तर V2 आणि हॅड प्लस V3 या रचनेत वाक्य बसते. बघा आता पुढचं वाक्य दिलेलं आहे आणि आपल्याला सीनची फ्रेज दिलेली आहे. सिन्स 6 o'clock दिस मॉर्निंग, आज सकाळी 6 वाजल्यापासून कोणता काळ येणार? या वाक्याचा काळ येणार प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस आणि टेन्स. सांगा आता कोणतं वाक्य आहे? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. बरोबर. हॅज बीन रेनिंग, इट हॅज बीन रेनिंग कंटिन्युअस सिन्स 6 o'clock दिस मॉर्निंग. कशावरून ओळखलं? सीनच्या फ्रेजवरून ओळखलं. वाक्याचा काळ कोणता पाहिजे? तर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स पाहिजे. बघा एवढं सोपं आहे, जेवढं मी सोपं सांगितलं आहे. ह्या जर कन्सेप्ट तुम्हाला माहित झाल्या तर नक्कीच वेळेत पेपर तर होईल, पण वेळेत होईल आणि ह्या कॉन्फिडन्स आपला स्कोर वाढवून देईल, आपल्याला पोस्ट मिळवून देईल. बघा, आय एम नोईंग हिम फॉर द पास्ट 5 years. फॉर द पास्ट 5 years काय सांगते ही फ्रेज आपल्याला? सीनची जशी फ्रेज असते तर मागील 5 वर्षापासून ही फ्रेज आहे. या वाक्याचा काळ आपल्याला कोणता पाहिजे? प्रेझेंट पाहिजे, परफेक्ट पाहिजे आणि कंटिन्युअस टेन्स पाहिजे. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स पाहिजे. इथं नोईंग ही फ्रेज आपली चुकलेली आहे. आय एम नोईंग हे चुकलेलं आहे. आय हॅव नोईंगला ING लागत नाही. ओके, नोईंगला ING लागत नाही. आय हॅव नोन हिम फॉर द पास्ट 5 years. आय एम नोईंग हिम सिन्स. ओके. काय विचारलं आपल्याला? विच वन ऑफ द फॉलोइंग वुड बी द करेक्ट फॉर्म ऑफ द अबोव सेंटेन्स. ओके. नोईंग येणार नाही, हे दोन चुकले. आय नो हिम फॉर द पास्ट 5 years. ओके. आणि आय हॅव नोन हिम फॉर द पास्ट, इथं नोन पाहिजे. इथं काहीतरी आपले पर्याय चुकलेले आहेत. आय हॅव नोन पाहिजे कमीत कमी. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस येणार नाही कारण नोला आपण ING लावत नाही. म्हणजे इथं काय पाहिजे? हे वाक्य कसं पाहिजे? इथं नोन आहे तर हे नोन पाहिजे. KNOWN हे असं पाहिजे. आय हॅव नोन हिम
फॉर द पास्ट 5 years, मागील 5 वर्षापासून मी त्याला ओळखतो. तर बरोबर कसं पाहिजे, आय हॅव नोन. म्हणजे हा काळ जरी नसला, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस नसला, तर प्रेझेंट परफेक्ट टेन्स पाहिजे. काय पाहिजे? प्रेझेंट परफेक्ट टेन्स हा तरी काळ पाहिजे. म्हणजे आपला आन्सर येईल आन्सर नंबर 4. राईट. या आता पुढचा प्रश्न आहे. येस, सिन्स 4 o'clock. बघा पुन्हा सिन्सची फ्रेज वापरलेली आहे. जुने प्रश्न आहेत. 2008चा प्रश्न आहे. सिन्स 4 o'clock. येस, आता ही अवस्था आहे अनकॉन्शियस म्हणजे बेशुद्ध आहे. अनकॉन्शियस म्हणजे काय? बेशुद्ध आहे. साधारणतः सिन्सच्या फ्रेजमध्ये आपण वापरतो प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. पण आता ही अवस्था आहे, आजारी असण्याची अवस्था आहे, बेशुद्ध असण्याची अवस्था आहे. ही अवस्था प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये वापरली जाते. तर मग आपल्याला बघायचं प्रेझेंट परफेक्ट टेन्स कोणता. इथं विल येणार नाही, वॉज येणार नाही आणि इजही येणार नाही. शी हॅज बीन अनकॉन्शियस. प्रेझेंट परफेक्ट टेन्स, शी हॅज बीन अनकॉन्शियस सिन्स 4 o'clock. सर तुम्ही डायरेक्ट कसं सांगितलं प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स? तर मी सांगितलं या सीनच्या फ्रेज वरून सांगितलं. राईट. बघा आता या पुढचा आहे. येस, विनय आणि हिज MBA, एच कॅपिटल असण्याचं काही गरज नाही. हिज BA एक्झामिनेशन इन 2005. आता मला सांगा, मी पर्याय वाचले नाही, मी प्रश्नही वाचला नाही, मी प्रश्नातला फक्त कीवर्ड बघितला. ज्या वेळेस असा डायरेक्ट वर्ष येते इन 2005, इन 2005, ज्या वेळेस लास्ट नावाचा शब्द येतो, ज्या वेळेस एस्टरडे नावाचा शब्द येतो, बरोबर, ज्या वेळेस एगो नावाचा शब्द येतो, तर त्या वाक्याचा क्रियापद कोणत्या काळात असला पाहिजे? फक्त तो V2 मध्ये असला पाहिजे, सिंपल पास्ट टेन्स मध्ये असला पाहिजे. मग मला सांगा, विनय त्याची BA ची परीक्षा 2005 मध्ये पास झाला. 2005 हे वर्ष आपल्याला सांगते की या वाक्यातला जो काळ आहे तो सिंपल पास्ट टेन्स असला पाहिजे. बाकी काहीच पाहायची गरज नाही. एवढंच आहे त्याच्यामध्ये. बघा, which one of the following would be the best representation for the meaning of the above sentence with going to construction? बघा, going to ची रचना बरोबर वापरलेलं वाक्य असं सांगा म्हणजे तुम्ही. बघा, गोइंग टू, GOING, गोइंग टू, आणि त्याच्यानंतर क्रियापदाचा काय? बेस फॉर्म. काय अडचण नाही. पण त्या गोइंग टूच्या अगोदर काय आला पाहिजे? एम, इज, आर किंवा वॉज, वेअर या 5 पैकी काहीतरी पाहिजे. बघा असं वाक्य, गोइंग टू टॉक, ओके, वॉज गोइंग टू टॉक, हे वाक्य बरोबर आहे. हॅड बीन गोइंग टू टॉक बरोबर नाही, वुडचा काही संबंध नाही. ॲमिजर वॉजवेअर पैकी एक जण पाहिजे, नंतर गोइंग टू पाहिजे आणि नंतर क्रियापदाचा बेस फॉर्म पाहिजे. बघा, त्यावेळेस ते वाक्य बरोबर आहे. ही वॉज गोइंग टू टॉक टू मी ऑन दिस सब्जेक्ट. राईट. गोइंग टूच्या अगोदर काय पाहिजे? ॲमिजर वॉजवेअर पैकी काही ना काही पाहिजे. आपलं एकच वाक्य बरोबर आहे, बाकीच्या वाक्यात हा नियम लागू होत नाही. या पुढचं सेंटेन्स आहे ॲज सून ॲज. बघा, ॲज सून ॲज, ओके, ॲज सून ॲजच्या वाक्यात काय लक्षात ठेवायचं? वाक्य खूप मोठे मोठे असतात ॲज सून ॲजचे, पण अजिबात त्या मोठ्या वाक्याला घाबरायचं नाही. त्या वाक्यातला व्हर्ब बघायचा. तुम्हाला सांगतो, प्रत्येक वाक्यातला व्हर्ब तुम्हाला काढून दाखवतो. ॲज सून ॲज द ऑफिसर गिव्ह, ओके, ॲज सून ॲज द ऑफिसर गिव्ह द ऑर्डर, द सोल्जर फायर देअर गन्स, ओके. ॲज सून ॲज द ऑफिसर गिव्हज द ऑर्डर, द सोल्जर फायर्ड द गन, ओके. बघा, as soon as the officer gave the order, the soldier fired the gun, ओके. आणि as soon as the officer gave the order, the soldier will fire the gun. आता तुम्हाला फक्त एकच गोष्ट सांगतो, जी as soon as ची जी वाक्य असतात, as soon as च्या वाक्यातले जे 2 क्रियापद आहेत, हे 2 क्रियापद एकाच काळात पाहिजे. एक तर वर्तमान काळ असेल तर वर्तमान काळ, आणि साधा भूतकाळ असेल तर साधा भूतकाळ. बघा, काय लक्षात ठेवायचं तुम्ही? as soon as च्या वाक्यातली जे व्हर्ब आहेत, as soon as च्या वाक्यातले जे व्हर्ब आहेत, हे व्हर्ब काय पाहिजे? एकाच काळात पाहिजे. म्हणजे ते जर सिंपल प्रेझेंट असतील तर सिंपल प्रेझेंटच लागतील, ते जर V2 असतील तर ते V2च लागतील. आलं तुमच्या लक्षात? मला काय म्हणायचं, सिंपल प्रेझेंट मध्ये असेल तर सिंपल प्रेझेंटच पाहिजे, V2 असेल तर V2च पाहिजे. आता आपण चेक करू, इथं गिव्ह आहे आणि फायर आहे, एकाच काळात आहेत. पण लक्षात घ्या, द ऑफिसर हे सिंग्युलर आहे, द ऑफिसर हे एकवचनी आहे आणि वर्तमान काळात आहे, म्हणजे इथं यस लागते, पण इथं यस लावला नाही म्हणून हे चुकलं. काळ एकच आहे, पण गिव्हज ची रचना चुकली. कशामुळे चुकली? ऑफिसर हे सिंग्युलर असल्यामुळे वर्तमान काळात त्या गिव्ह या क्रियापदाला यस लागतो, इथं लावला नाही म्हणून हे वाक्य चुकलं. दुसरं वाक्य, आता द ऑफिसर आहे, द ऑफिसर मुळे इथं त्यांनी गिव्हज लावला, गिव्हज बरोबर आहे, पुढे या, पण इथे त्यांनी V2 वापरला. आणि आपली कंडिशन काय की सिंपल प्रेझेंट असेल तर सिंपल प्रेझेंटच पाहिजे, पण यांनी इथं सिंपल प्रेझेंट वापरला, गिव्ह सिंपल प्रेझेंट वापरला, पण इथं V2 वापरला, काळ चेंज झाला, वाक्य चुकलं. पुढे या,
द ऑफिसर गेव, इथं V2 वापरला, बरोबर आहे. तर सोल्जर फायर्ड, इथं V2 वापरला, म्हणजे इथं आपली V2 आणि V2 ही रचना लागू झाली. हे आपलं वाक्य बरोबर आहे. 3 नंबरचं वाक्य बरोबर आहे. इथं गेव आहे, इथं V2 वापरला, पण इथं त्यांनी फ्युचर टेन्स वापरला, शाल विलचा काही संबंध नाही, म्हणून हे वाक्य चुकलं. आपला आन्सर नंबर आहे 3. काय लक्षात ठेवायचं या ॲज सून ॲजच्या रचनेमध्ये? V2 असेल तर V2च असला पाहिजे क्रियापद, सिंपल प्रेझेंट असेल तर सिंपल प्रेझेंटच असला पाहिजे. या व्यतिरिक्त जर काही तिसरी जोडी असली तर ते जमणार आहे का? नाही. जोडी म्हणजे त्या जोडीला तिचाच जोडीदार पाहिजे, दुसरा जोडीदार जमत नाही, नाहीतर ते आग लागते. या पुढे आता बाय द टाइम रिच होम मदर कुकिंग, बाय द टाइम रिच होम मदर कुकिंग. बघा बाय द टाइम ही फ्रेज बघा, एक अशा काही 2-4 फ्रेज येतात, जसं की ही बाय द टाइम आहे, बाय द टाइम, बाय दिस इयर या वर्षापर्यंत, बाय 5 PM, बाय 5 PM 5 वाजेपर्यंत, बाय धिस वीक या आठवड्यापर्यंत. अशा ज्या रचना असतात ह्या रचना फ्युचर परफेक्ट टेन्स मध्ये वापरल्या जातात. कोणत्या काळात वापरल्या जातात ह्या रचना वापरल्या जातात फ्युचर परफेक्ट टेन्स मध्ये ह्या रचना वापरल्या जातात. मला सांगा या वाक्याचा काळ काय असला पाहिजे? मदरच्या नंतर बाय द टाइम रिच होम, इथं आय पाहिजे बघा, ही आय लिहायचं राहिला. बाय द टाइम आय रिच होम मदर विल हॅव फिनिश. सर तुम्ही डायरेक्ट फ्युचर परफेक्ट कसा वापरला? कारण मला असे काही शब्द माहित आहेत की ते शब्द फक्त आणि फक्त फ्युचर परफेक्ट टेन्स मध्ये वापरले जातात. कोणते शब्द आहेत ते? बाय दिस वीक या आठवड्यापर्यंत, बाय द टाइम या वेळेपर्यंत, बाय दिस इयर या वर्षापर्यंत, बाय 5 PM 5 वाजेपर्यंत. अशा ज्या काही रचना आहेत ह्या रचना फ्युचर परफेक्ट टेन्स मध्ये वापरल्या जातात. म्हणून मला डायरेक्ट समजलं या वाक्याचा काळ फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स पाहिजे, आणि फ्युचर परफेक्ट टेन्स ची जी रचना आहे ती शॅल हॅव, विल हॅव प्लस V3 अशी रचना असते, आणि या रचनेत ऑप्शन नंबर 3 आपला बसतो. एकदम सोपा आहे बघा. या आता पुढच्या वाक्यात या, आय नो दॅट यू बीइंग 40 ऑन युअर लास्ट बर्थडे. मला या वाक्यात क्लू सापडला. कोणता क्लू आहे? लास्ट बर्थडे. कोणता क्लू आहे? लास्ट बर्थडे. बा प्रत्येक वाक्यात आहे लास्ट आणि लास्ट बर्थडे वरून मला समजलं या वाक्यातलं क्रियापद काय पाहिजे? V2 पाहिजे. या आता आपण क्रियापद शोधू. बघा आय नो आणि आय नो, ओके, काय अडचण नाही. पण हे वाक्य चुकलेलं आहे. इथं नोन म्हणजे हे टायपिंग मध्ये गडबडलं. इथं नोन पाहिजे, इथं नुसता नोन आहे, इथं नोन असल्या कारणाने हे वाक्य जागेवर चुकते. आता ओके आय नो आणि आय नो दॅट यू बिईंग 40, ओके, पण इथं बिईंगच्या अगोदर पास्ट इंडिकेट करणारा कोणताही शब्द नाही म्हणून चुकलं. आर आहे, प्रेझेंट आहे म्हणून चुकलं. यू वेअर 40, आपल्याला काय पाहिजे? इथं आलेला आहे आपला V2. आय नो दॅट यू वेअर 40 ऑन युअर लास्ट बर्थडे. त्या लास्ट शब्दावरून आपल्याला समजलं की भूतकाळ पाहिजे वाक्याचा. आपला आन्सर नंबर आहे आन्सर नंबर 3. बघा एवढं सोपं आहे. या कन्सेप्ट तुम्हाला माहित पाहिजे. व्हेन डज द कॉलेज रिओपन, कॉलेज पुन्हा कधी उघडणार आहे? द टेन्स फॉर्म इन द अबोव सेंटेन्स एक्सप्रेसेस, या वाक्यातलं क्रियापद आपल्याला कोणता टाइम सांगतो? बघा कोणता टाइम सांगतो? कॉलेज डज रिओपन. कॉलेज अजून उघडलं का? कॉलेज अजून उघडलं नाही. कधी उघडणार आहे? पुन्हा कधी उघडणार आहे? तर भविष्यात उघडणार. हे आपण विचारलेलं आहे वर्तमान काळात, आणि ते उघडणार कधी आहे? भविष्यात. विचारलं आपण आज की कॉलेज कधी उघडणार आहे? अजून उघडलं नाही, उघडणार आहे भविष्यात. म्हणजे वाक्यात जरी वर्तमान काळ असला तर वाक्यातला जो टाइम आहे तो कोणत्या काळात आहे? भविष्य काळात आहे, फ्युचर टेन्स मध्ये आहे. त्यामुळं हा काय आहे? फ्युचर इव्हेंट आहे. हॅबिच्युअल ऍक्शन कोणत्या काळात असते? सिंपल प्रेझेंट आणि सिंपल पास्ट मध्ये असते. हे नरेटिव्ह स्टाईल आणि जनरल टूथ पण कुठं असते? सिंपल प्रेझेंट मध्ये असते. त्यामुळे आपला ऑप्शन येईल फ्युचर इव्हेंट. या पुढचा प्रश्न, आणि थँक्यू. बघा हा 6वा भाग आहे टेन्स मधला. 6वा भाग आपण पूर्ण केलेला आहे. सगळ्या प्रश्नामध्ये कीवर्ड आपण बघितलेले आहे. हे खूप महत्वाचे कीवर्ड्स आहेत. येणाऱ्या परीक्षेत आपल्याला 100% कामी पडतील. आपला पेपर वेळेत होईल लँग्वेजचा, आणि आपल्याला दणकून मार्क पडतील, आणि आपलं फायनल लिस्ट मध्ये नाव येईल अशा मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि तुमच्यासाठी मी जे प्रॉमिस केलेलं आहे, रोज संध्याकाळी 6 वाजता MPSCच्या प्रश्नाचा अनालिसिसचा एक व्हिडिओ आपला पडेल, तो तुम्ही आवर्जून पाहायचा. आणि तुम्ही रोज सायंकाळी 6 वाजता हा व्हिडिओ रोजच्या रोज त्या दिवसाचा त्या दिवशी पाहून काढायचा, आणि आपल्या मित्रांना पण शेअर करायचा, आणि सगळ्याचं नाव आपल्याला यादीत आणायचं. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.